बाहेरचं वातावरण बघू शकता, खूपच छान आहे. मस्तपैकी ऊन पडलेलं आहे. ऊन पडलं ना तर खूपच जास्त एनर्जी येते. Public bus. 3 little, 4 little. Mama, give me this laddu and my laddu. ओके. Hi, Mitrano. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे शनिवार. शनिवारची सकाळ झाले. हॅपी आहोत आम्ही सगळे, कारण की आज आहे सुट्टीचा दिवस आणि आता जवळपास वाजलेले आहेत 11. आणि आज आरोची खरी म्हणजे तर इच्छा होती की ब्लॉग ओपन करायची, तर त्याच्यापासून सुरुवात केलेली आहे. आणि तो काही बोलू देत नाहीये सध्या. तर अशीच ही धमाल मस्ती आज दिवसभरच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आज बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तर भरपूर छोटी मोठी शॉपिंग करायची. मकर संक्रांत येते, घरात स्पेशल फूड बनणार आहे म्हणजे तिळाचे लाडू. सो ही सगळी तयारी आपल्याला करायची आहे ग्रोसरी आणण्यापासून. आजच्या जेवणाची तयारी तर मी सकाळीच केलेली आहे, म्हणजे एकीकडे माझी खिचडी होते आता. सो पटकन हे झाल्याच्या नंतर आपण जाणार आहोत ग्रोसरी शॉपिंगला. निघालोय आता आम्ही ग्रोसरी शॉपिंगसाठी आणि बाहेरचं वातावरण बघू शकता, खूपच छान आहे. मस्तपैकी ऊन पडलेलं आहे. ऊन पडलं ना तर खूपच जास्त एनर्जी येते. जो आळस असतो ना तो सगळा निघून गेलेला असतो. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, जास्तीत जास्त दिवस तर पाऊस पडत असतो, त्यामुळे जेव्हाही सूर्यदेवताचं दर्शन होतं ना त्यावेळेस खूप आनंद असतो आम्हाला. आणि बाहेर जायची स्पेशली इच्छा होते त्या दिवशी. अदरवाईज जर रेनी असेल वेदर तर अजिबात बाहेर जायला आवडत नाही मला तरी. आणि आजचं वेदर खूप छान आहे, खूपच मस्त आहे. सो चला जाऊया, शॉपिंग करून येऊया. Public bus. 3 little, 4 little. Public bus. 5 little, 6 little. Public bus. 7 little, 8 little. Public bus. आमच्या घराच्या जवळ जो मॉल आहे ना, आम्ही तिथेच आलेलो आहो आज ग्रोसरी शॉपिंग करण्यासाठी. पण अजून एक छोटंसं काम पण आहे, ते तुम्हाला लवकरच कळेल. आणि आरव जसा आतमध्ये आला आहे तसं ऑब्व्हियसली खेळायला लागलेलं आहे. मोकळी जागा दिसते मुलांना तर खूप असं पळायला खेळायला आवडतं. फूड कोर्टमध्ये आम्ही इथे येऊन बसलो आहे, कारण की आज आम्ही कोणाची तरी वाट बघतो आहे. सो आरवला भूक लागली म्हणून आम्ही त्याला थोडंसं स्नॅक घेतलं आहे खाण्यासाठी आता सध्या. Did you like it, Daddy? Wow, that's your favorite? Yeah, finish it, boy. Eat it. ह्या मुलांना घरचं जात नाही जेवण आणि बाहेर आलं की बरोबर भूक लागते. स्वतःच्या हाताने आहे. हो ना. स्वतःच्या हाताने खाणं नाही तर घरी मागे घेऊन फिरावं लागतं, पळावं लागतं, तेव्हा जाऊन एक घास जातो. आणि आता बघा. आणि आता तर तुम्हाला कळलंच असेल की खरं कारण काय आहे मॉलमध्ये येण्याचं. आम्ही आलो होतो आमच्या फ्रेंड्सला भेटायला, जे ननाईमावरून आलेले आहेत आणि लवकरच इंडियाला जाणार आहे. त्यांची उद्याची फ्लाईट आहे, तर म्हटलं त्याआधी आपण एक भेट घेऊया त्यांच्यासोबत. आणि आमच्या दीदीने तर त्याचे भरपूर लाड केले आज आरवचे. त्याच्याबरोबर खूप खेळली. ऑब्व्हियसली खूप दिवसानंतर त्या दोघांची भेट झालेली होती आणि त्या नेहमीच दोघांना एकमेकांची आठवण नेहमीच येत असते. सो त्यांनी खूप एन्जॉय केलं. तर आम्ही मॉलमध्ये आलेलो आणि मग आम्ही आमच्या मित्रांना भेटलो, जे लवकरच इंडियाला चालले आहेत. उद्या सकाळची त्यांची फ्लाईट आहे, तर जाता जाता म्हटलं चला एक भेट घेऊया. त्यांच्याशी भेटलो आणि त्यानंतर मग तिथेच आम्ही वॉलमार्टला थोडीफार ग्रोसरी शॉपिंगसुद्धा केलेली आहे. छान गप्पा गोष्टी केल्या. आरवने तर खूप मजा केली दीदीसोबत. खूप छान टाइम स्पेंड केला आम्ही. आणि आता निघालो आम्ही इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये. तिथे जायचं आपल्याला आणि संक्रांतीसाठी काही वस्तू घ्यायच्या आहेत. हे जे वॉलमार्ट आहे ना, तिकडे त्यांचं इंटरनॅशनल जे सेक्शन आहे ना, ते खूप छोटं आहे आणि बहुतेक गोष्टी इथे मिळतच नाही.
मोस्टली आम्ही आहे ना म्हणून इथे येत नाही, पण आज आलेलो आहे कारण की मित्रांची भेट घ्यायची होती. तर चला आता शॉपिंग झालेली आहे वॉलमार्टची आणि आता जाऊया इंडियन ग्रोसरी शॉपमध्ये आणि जे काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या तिथून घेऊया. आता भर दुपार झाले, 3:15 वाजून गेलेले आहेत आणि नेमकंच आम्ही घरी आलेलो आहोत ग्रोसरी वगैरे घेऊन. इंडियन ग्रोसरी शॉपमध्ये गेलो पण तिथे खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे उशीर झाला आणि काही जास्त शूट पण करता आलं नाही मला. आणि त्यानंतर घरी आल्यावर भरपूर भूक लागलेली होती, तर आपलं कम्फर्ट फूड आज बनवलेलं खिचडी, पापड आणि मस्तपैकी सॅलड एन्जॉय केलं सगळ्यांनी एकत्र बसून. हो, खूप उशीर झालेला पण भूक पण खूप जास्त लागलेली होती. 1 hour later. आता झालेले आहेत संध्याकाळचे 6 आणि जसं की तुम्ही बघितलं आम्ही 3:30च्या जवळपास घरी आलेलो. त्यानंतर खूप उशिरा आमचं जेवण झालं आणि बाहेर फिरून फिरून खूप कंटाळलं होतं. मग थोडा वेळ रेस्ट पण केला आम्ही. जसं की मी तुम्हाला सांगितलं आज आपल्याला संक्रांतीसाठी तिळाचे लाडू बनवायचे आहेत आणि मला चिक्की खायची पण खूप इच्छा होते, स्पेशली आपल्या शेंगदाण्याची चिक्की असते ना ती. सो आपण दोन्ही पदार्थ बनवणार आहोत, तर थोडीफार तयारी केलेली आहे आणि अवधूतही मला बाकीची तयारी करायला मदत करते. तर चला पटकन आपले संक्रांत स्पेशल लाडू आणि चिक्की बनवून घेऊया. तर इथे आहे गूळ जो मी थोडासा कट करून घेतला आहे आणि भरपूर शेंगदाणे घेतलेले आहेत कारण की थोडेसे लाडूमध्ये घालेन मी भाजून. आणि इथे तीळ घेतलेले आहेत. सो इथे बघू शकता तीळ पण आहेत आपल्याकडे. तर तिळाचे लाडू करूया आणि थोडेफार शेंगदाणे भाजून त्याची चिक्की करून घेऊया. तर मी थोडासा गूळ कट केलेला होता पण तेवढा ना सफिशियंट नाही आहे, आपल्याला अजून लागणार आहे, म्हणून मला अवधूत इथे हेल्प करतो आहे. तोपर्यंत मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला. तर आता व्यवस्थित आहे ना मंद आचेवर आहे ना छान असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला चिक्की करायची आहे तर ना शेंगदाणे आतपर्यंत छान भाजलेले पाहिजे, जेणेकरून ते खूप जास्त दिवस टिकतात. शेंगदाणे व्यवस्थित छान असे भाजून झाल्याच्या नंतर त्याला थंड करायला ठेवायचे आणि सेम पॅनमध्ये ना आता मी तीळ भाजून घेते. हे तीळ आपल्याला व्यवस्थित स्लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत. थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता ते ना मस्तपैकी भाजल्या जातात आणि त्यांचा रंगही थोडासा असा चेंज होतो. त्या मोमेंटला तुम्हाला हे काढून घ्यायचे आहेत आणि नंतर मग मी थंड झाल्याच्या नंतर त्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये ट्रान्सफर केलेला आहे आणि त्यात आता मी घालते बारीक खिसलेला गूळ. त्याच्यात नंतर आपल्याला तुम्हाला वेलची घालायची असेल तर तुम्ही वेलची घालू शकता, पण आज माझ्याकडे वेलची नव्हती म्हणून मी वेलची याच्यात घातलेली नाही आहे. आणि हे सगळं घातल्याच्या नंतर पल्स रेटवर आपल्याला स्लोली हे वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीकही वाटायचं नाही आहे, थोडंसं दरदरीत राहिलं तरी चालेल. फक्त गूळ आणि तीळ आहेत ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. सो हे याला व्यवस्थित आपण वाटून घेऊया आता. आणि आता आपण जे शेंगदाणे भाजले होते ना त्यातलेच मी थोडे शेंगदाणे आहे ना कपड्यामध्ये असे थोडेसे ठेचून घेतलेले आहेत, जेणेकरून त्याची एकदम फाईन पावडर नव्हती करायची मला. असे छान असे चंक्स राहिले पाहिजे. आता आपल्या ना इथे लाडूचं जे मिश्रण आहे ना ते एकदम मस्तपैकी व्यवस्थित रेडी झालेलं आहे. सो आता आपण काय करायचं हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. पण त्याआधी मी काय करते याच्यात थोडंसं आहे ना तूप घालते. तर जवळपास आहे ना मी 3 स्पून याच्यात तूप घातलेलं आहे. हे चांगलं बाइंडिंग म्हणून पण यूज होईल आणि त्यामुळे आपलं मस्तपैकी लाडूला छान असा सुगंधसुद्धा येईल तुपाचा. आणि आता जसं की तुम्ही इथे बघू शकता आपल्याला मस्तपैकी मिक्स झालेला आहे आणि एकत्र केल्याच्या नंतर छान असे लाडूही वळल्या जातील, म्हणून आता या मोमेंटला मी लाडू वळायला घेते आता. मम्मा दिमी दिस लाडू is my लाडू. ओके. It's slowly dum dum dum. सो फायनली आता ऑलमोस्ट एंडवर आहे, आपले लाडू वळायचं काम चालू आहे. अजून 2-3 लाडू होतील आणि इथे मी काही लाडू बनवून घेतलेले आहेत. सो मस्तपैकी आपले लाडू झालेले आहेत रेडी. आता याच्यानंतर मी पटकन चिक्कीची तयारी करते आणि तीही रेसिपी तुमच्या बरोबर लवकर शेअर करते. जसं की तुम्ही बघितलं ही झटपट होणारी रेसिपी. आपल्याला फक्त तीळ भाजायचे होते. तीळ आणि गुळ मस्तपैकी आपण मिक्सरमध्ये थोडं असं पल्स रेटवर वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर याच्यात थोडंसं तूप घालून मी आणि थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत आणि वळून घ्यायचे आहेत आपल्याला लाडू. एकदम 10-15 मिनिटात होऊन जातील. डिपेंड्स की आता तुम्ही किती क्वांटिटी करताय, पण जास्त वेळ लागत नाही. तर चला याच्यानंतर वळूया आता आपल्या चिक्कीच्या रेसिपीकडे.
शेंगदाणे जे आपण भाजून ठेवलेले होते ना, ते आता छान असे गार झालेले आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे की याचं साल काढायचं आहे. सो ते साल काढून झाल्याच्या नंतर आपण हे चिक्कीसाठी वापरणार आहोत. तर चला आता चिक्की बनवण्यासाठी पाक कसा करायचा ते बघून घेऊया. तर सगळ्यात आधी इथे मी पॅनमध्ये घेतलं आहे थोडंसं गूळ. आता याला व्यवस्थित आपल्याला ना मेल्ट करायचं आहे आणि एकदम छान मीडियम फ्लेमवरच ठेवा, कारण की हे पटकन जळून जातं. तर त्यामुळे एकदम मीडियम फ्लेमवर त्याला व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचं आहे. आता याच्यामध्ये ना मी थोडंसं आहे ना पाणीसुद्धा घातलं आहे. पाणी घातल्याने असं काही खराब वगैरे होणार नाही. तर थोडंसं 2-3 स्पून असं पाणी घालायचं आहे. त्याच्याने आपलं गूळ आहे ना पटकन मेल्ट होईल आणि चिकटणार नाही. सो आता जसं की तुम्ही इथे बघू शकता छान असं मेल्ट पण व्हायला लागलं आणि जसं जसं तुम्ही जास्त मेल्ट होईल ना तसं बघू शकता की याचा कलर आहे ना तो थोडा थोडा असा डार्क व्हायला लागतो. तर तेच आता आपल्याला छान व्यवस्थित याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे ना जवळपास 5 मिनटं गूळ एकदम मंद आचेवर मी येणे एकदम विरघळून घेतलेलं आहे आणि आता चेक करूया की हे चिक्कीसाठी रेडी झालेलं आहे की नाही. तर मुळात आपल्याला काय करायचं, थोडंसं आहे ना मी पाण्यामध्ये घालून घेते आणि चिक्कीसाठी करत असताना हे एकत्र असं जुळून आलं पाहिजे आणि मस्तपैकी त्याचा असा गोळा झाला पाहिजे, जो आता होतोय ऑलमोस्ट. सो या मोमेंटला आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करणार आहोत. मिक्स करून घेते. चिक्की बनवायच्या आधी आहे ना इथे मी ताटाला छान असं ना तूप लावून ग्रीस करून ठेवलेलं. आता मी हे जे बॅटर आहे ना ते चिक्कीचं ते मी ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घेणार आहे इव्हनली आणि त्यानंतर आपल्याला मस्तपैकी याला थंड होऊ द्यायचं आहे. हे बॅटर पूर्ण सेट व्हायच्या आधी म्हणजे कडक व्हायच्या आधी ना नाईफने याला ना थोडंसं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नंतर आपल्याला ना काढायला एकदम इझी होऊन जाईल आणि शेप पण व्यवस्थित राहील. अदरवाईज कधी कधी काय होतं ना खूप वाकडे तिकडे शेप होऊन जातात आणि सगळे तुटून जातात. अशा प्रकारे आज आपण बनवलेले आहे तिथे तिळाचे लाडू. मऊसूत लाडू आहे, सगळ्यांनाच आवडतात, स्पेशली लहान मुलांसाठी तर बेस्ट आहेत. आणि इथे झालेली आपली चिक्कीची तयारी. याला सेट व्हायला थोडासा वेळ लागेल अजून. A few moments later. हॅलो मित्रांनो, तर फायनली आपले लाडू आणि चिक्की आहे रेडी झालेली आहे. सो खरंच खूप छान झाल्या दोन्ही वस्तू आपल्या. आज सकाळपासून आपण ग्रोसरी शॉपिंग आणि ह्या सगळ्या वस्तूंची खरेदी केली, त्यानंतर या सगळ्या वस्तूंची तयारी केली, रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली. लवकरच मकर संक्रांत येणार आहे, तर त्याच्या आधीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. जोपर्यंत नेक्स्ट व्लॉग आपला येईल नेक्स्ट संडेपर्यंत, तोपर्यंत संक्रांत गेलेली असेल. तर आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला मकर संक्रांतीच्या भरपूर शुभेच्छा आधीपासूनच. मस्तपैकी या सगळ्या रेसिपी तुम्ही तुमच्या घरी बनवा, संक्रांत सेलिब्रेट करा. आणि याच नोटवर आज मी हा ब्लॉग इथेच संपवते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आपण भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.